करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलेलं आहे. प्रत्यक्षपणे भाग कसेला आहे श्रवण करूया. जगणं कोणाचंच सोपं नसतं. आपलं सोडून बाकी सगळ्यांचंच चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं. आपण जर स्वतःच्या आयुष्याची तुलना इतर कुणाशीही करू शकलो बघा, तर प्रत्यक्षपणे आपण आपली कमजोरी आणत असतो. आपला आत्मविश्वास आपण वाढवत बघा, ज्याप्रमाणे आपला आत्मविश्वास वाढवायचा आहे त्याप्रमाणे आपण वाढवत नाही. आपण आपली तुलना कशी करतो पहा. आपल्या घराच्या शेजारी राहणारे बघा, प्रत्यक्षपणे त्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे आणि आपल्या घरामध्ये एक सायकल आहे. बरोबर की नाही? अंथरूण पाहुणी पाय पसरावे समर्थ म्हणाले. पण भाग श्रवण नक्कीच करायचं. सामर्थ्य कशामध्ये आहे हे नक्कीच शोधलं पाहिजे. आपण जर स्वतःच्या आयुष्याची तुलना जर दुसऱ्यांबरोबर जर आपण करत असू ना, तर नक्कीच कमजोरी येईल. त्यांच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे सायकल आहे. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. नक्कीच आहे, चालेल. जरी हा देह सायकलने प्रवास करत असला तरी नक्की या देहाकडे 4 व्हीलर गाडी आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास असला पाहिजे. त्याप्रमाणे आपले कर्म हे उत्तमाचे असले पाहिजे. आपण नशिबाला दोष देत बसत असतो, परंतु कर्म आपण कमी पडत. बरोबर की नाही? कर्म कमी करतो की नाही? ज्याप्रमाणे आपण इतरांशी तुलना करत असतो. आपण सायकल आहे, आपल्याकडे सायकल आहे, परंतु काही मुलांच्या पायामध्ये बघा चप्पलसुद्धा नसते, अनवाणी पायाने चालत असतात. परंतु परमेश्वराने, ईश्वराने आपल्याला सूटबूट दिलेत की नाही? म्हणजे विचार करा, त्यांच्यापेक्षा आपल्याला सुखी ठेवलेले आहे. आणि आपण जर इतरांशी तुलना अजून करत असू तर आपलीच कमजोरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, सगळी फुलं एकाच वेळी फुलत नाही. आपल्याला बघा सुखदुःखही येतच असतात. ज्याप्रमाणे सुख वाट्याला जेव्हा येतं ना, त्यावेळी एकदाच सुख येत नाही आहे. थोडंफार दुःख येतं, परत सुख येतं, परत दुःख येतं. बरोबर की नाही? जर देवाने सर्वच तुला सुख दिलं असतं तर तुला देवाची ओळख निर्माण झाली नसती. ज्या वाट्याला आपल्याला दुःख निर्माण झालेले आहे त्याच वाट्याला समजून जावं की देवाची ओळख आपल्याला आलेली नाही. प्रसंग आलेला आहे, संकट ओढवलेलं आहे, म्हणजे देवाचं नामस्मरण, देवाची भक्ती, देवाची उपासना आपल्याकडून कमी होत आहे. म्हणून जगात कोणाचं सोपं नसतं. आयुष्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. नरदेह प्रत्यक्षपणे आपल्याला बघा 84 लक्ष योनी फिरून हा नरदेह प्राप्त झालेला आहे. महत्भाग्य आहे. ज्याप्रमाणे बघा पैसा त्यांच्याचकडे असतो ज्यांना त्याची गरज नाही आहे, पण पैसा त्यांच्याकडे जातो त्यांना त्याचा वापर करता येत नाही. आता ज्यांच्याकडे आहे त्यांना टिकवता येत नाही. परंतु आशा बघा, आपली आशा काय असते की मला खूप पैसा यावा, समृद्धी यावी, सुखशांती प्राप्त व्हावी. पण आशाची होते निराशा. बघा ती एक म्हण आहे बघा, चणे आहेत तर दात, बरोबर की नाही? चणे आहेत तर दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाही आहेत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्या घरातले सुद्धा म्हणत असतात खायचे दिवस आलेत आणि हा कुठून प्रसंग उद्भवलाय देवाच ठाऊक. बरोबर की नाही? असे म्हणणारे सुद्धा आहेत. परंतु आपण समजून घेतलं पाहिजे की काय कमी पडतोय हे श्रवण महत्त्वाचं आहे.
श्रवण म्हणजे सर्वात महत्त्वाचा पाया हा जर मजबूत असेल ना, तर पैसा येवो अगर न येवो, आपलं शरीर मात्र सुखी राहणं खूप गरजेचं आहे. कारण आपण शरीरापेक्षा पैशाला खूप महत्त्व देत असतो, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे जान सलामत तो पैसा 50 के नाही. विचार करा, प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण प्राण्यांकडून पण शिकलं पाहिजे, पशु पक्ष्यांकडून सुद्धा शिकलं पाहिजे. का सांगितलं भाग? पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ, त्यांना शिकवावं लागत नाही, बरोबर की नाही? मनुष्याला शिकून सुद्धा पुन्हा पुन्हा तीच चूक करत असतो. कोणी कौतुक करत नाही म्हणून तुम्ही करत असलेलं चांगलं काम थांबवू नका. आता आपण एखादं काम करत असतो, परंतु त्या कामामध्ये जर आपल्याला कोणी शाबासकी दिली नाही, कोणी आपली वाहवा जर केली नाही, तर आपण आपल्या हातातलं काम सोडून निघून जातो. परंतु जे चांगलं काम आहे ते थांबवणं म्हणजे काय केलं आपण? प्रत्यक्षपणे बघा, आजचं काम उद्यावर ढकललं. कारण का? कारण प्रत्यक्षपणे या देहाची कोणी वाहवा केली नाही. आपण वाहवा आणि शाबासकी मिळवण्यासाठी आपला देह आहे का? नाही आहे. जेवढं आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे, जेवढं आपलं जीवन आहे, ते उत्तमाचं आणि सामर्थ्याचं, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी देवाचा आणि देव माझा या वृत्तीमुळे, या प्रत्यक्षपणे जर जीवन जगत असशील ना, तर खरं सामर्थ्य तुझ्या सांगी आहे. कारण सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे खरं सामर्थ्य कशामध्ये हे सुद्धा माहीत असणं आवश्यक. बघा, एका मेलेल्या व्यक्तीने किती छान म्हटलंय ना, श्वासासोबत एकटाच चालत होतो, जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्व सोबत चालत आले. असं का होतं बघा? कारण ज्यावेळी जिवंतपणी माणसं असतात ना, त्यावेळी आपण त्यांचं ऐकत नाहीये, परंतु ज्यावेळी ती व्यक्ती सोडून गेली ना, त्यांच्यासोबत आपण स्मशानापर्यंत जात असतो ना, तिथपर्यंतच आपली वाट असते. पण पुढे, बरोबर की नाही, पुढे रस्ता बंद असतो. कारण शेवटी ज्याप्रमाणे आपण एकटे जन्माला आलेलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत, सोबत कोणीही नसणार. म्हणून मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच मोठा होत असतो. ज्याप्रमाणे पशुपक्षी वाढत असतात, ज्याप्रमाणे निसर्गसृष्टी पूर्णपणे वाढत असते आणि ज्याप्रमाणे आपला नरदेह वाढत असतो ना, त्याचप्रमाणे आपले गुण आणि आपले कर्मसुद्धा उत्तमाचे असले पाहिजे. आपले गुण म्हणजे उत्तम स्वभाव, आपल्या आवडीनिवडी, आपले छंद, आणि ज्याप्रमाणे आपले कर्म, यामध्ये जर तुझा देह उत्तमाचा असेल ना, तर तुला कधीच काही कमी पडणार नाही. उत्तम वस्त्र आणि उत्तम सौंदर्य असूनही जर उत्तम गुण नसतील, तर शेवटी मातीमोलच आहे. तुला दिलेला देह हा उत्तमतेच आहे, सौंदर्य सुद्धा तुला उत्तमाचं दिलेलं आहे, पण तुझ्यातले गुण हे उत्तमाचे जर नसतील, म्हणजे काय तर अवगुण आपल्या प्रत्यक्षपणे अंगी वसलेले आहेत, ठाम राहिलेले आहेत. त्या अवगुणांना पहिले बाहेर काढायचे. घोर हा नको फार कष्टलो, निजही तास मी व्यर्थ गुंतलो, वारी शीघ्र संसार यातना, हे दयानिधे श्री गजानना. या 8 विषय विकारांनी संपूर्णपणे इतकं बंदिस्त करून ठेवलं आहे की संसारामध्ये सुद्धा लक्ष लागत नाही आहे. शेवटी मातीमोलच देह ठरलेला आहे. मग काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. म्हणून आयुष्य आपल्याला रडवण्याचा प्रयत्न करत असतो, आपण मात्र हसण्यावर ठाम राहायचं. आयुष्य आपल्याला रडवतो का? परंतु त्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत.
रडणं आणि रडवणं खूप साम्य आहे, फरक आहे. आपण एखाद्याला बघा मस्करीमध्ये बोलत असतो, परंतु एखाद्याला असा शब्द लागून जातो ना, एखाद्याच्या मनाला तो शब्द लागतो ना, त्यावेळी त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. आपण चटकन बोलून जातो, परंतु असा प्रयत्न होणे नाही आहे, बरोबर की नाही? कारण आयुष्यामध्ये आपण कधी रडत असतो? ज्यावेळी संकट ओढवली, दुःख आलेले आहे. परंतु ते सुख प्राप्त होण्यासाठी जे आलेले दुःख ते वाऱ्यासारखं पळून जाण्यासाठी आपलं निवेदन काय असावं? हे समर्था, हे परमेश्वरा, आलेला जो दुःख आहे, आलेला जो प्रसंग आहे, या प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी या देहाला उत्तमतेचं सामर्थ्य प्राप्त करून दे. बघा, आलेलं संकटसुद्धा टळून जाईल, विचार मोठं सामर्थ्य, परंतु आपण विश्वास ठेवत नाही. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्ष. म्हणून प्रयत्न नक्कीच करा, प्रयत्नांती परमेश्वर. ज्याप्रमाणे जगणं आहे त्याप्रमाणे मरणं आहेतच ना. कोणी अमरपट्टा लावून आलेला नाही आहे. म्हणून प्रयत्न करत राहा, नक्कीच आपण यशस्वी होणारच. आणि यशस्वी जर झालात तर घरचे नक्की खुश होतील की नाही? नक्कीच घरामध्ये आनंदी होईल, आनंददायी वातावरण निर्माण होईल. बघा, एखाद्या आपण परीक्षेला बसलो, जर त्या परीक्षेमध्ये उत्तमतेने आपण पास झालो, चांगले मार्क्स मिळाले, तर आपले घरचे सुद्धा खुश होतील. आणि जर आपण नापास झालो, आपल्या अवगुणांनी जर आपण बघा प्रत्यक्षपणे त्या परीक्षेला फेल झालो, तर आपल्या गावातले सुद्धा आणि शेजारचे सुद्धा खुश होतील. एवढी मोठं कार्य आहे. आता विचार करा, आपल्या घरातले खुश झाले पाहिजेत का शेजारचे खुश राहिले पाहिजेत? पाहावे आपणास आपण. म्हणून प्रयत्न नक्कीच करता आले पाहिजे. ज्याप्रमाणे जे येत नाही ना, ते नक्कीच आपण जोपर्यंत आपल्याला तो ध्येय गाठायचा आहे तोपर्यंत आपल्याला ते करताच आलं पाहिजे. एक प्रकारे आपल्याला जे कौशल्य दिलेलं आहे, जी कला आहे, ती कला सादर करता आली पाहिजे. ते कौशल्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकाजवळ संधी असते की नाही? मग त्यासाठी आपल्याला सोनं करायचं आहे. ते सोनं प्रथममध्ये आपलं जीवन, आपलं आयुष्य बदलून टाकेल. म्हणून आपल्याला या जगातील निरोप देताना बघा प्रत्यक्षपणे मरावे परी कीर्ती रूपे उरावे, याच दृष्टिकोनातून आपल्याला सर्व काही कार्य करायचं आहे. म्हणून समर्थांना निवेदन ठेवून बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आपल्याला श्लोक प्राप्त करून दिलेला आहे, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय धुनी. जय जय रघुवीर समर्थ.